जय शिवराय मित्रांनो. तर आज आपली राईड स्टार्ट होते. आता कंदरमधून आपण 7 वाजता निघणार आहे आणि टेंभुर्णीमध्ये आपण 8 वाजता पोहोचून जाईल. थोडंसं इथं थोडा वेळ थांबेल आपण कंदरमध्ये आणि त्यानंतर टेंभुर्णीमध्ये पण तुझ्या मित्राचे मित्र येणार आहेत सत्कारासाठी, तिथे थांबणार आहे. तर सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला आणि इंस्टाग्रामला. जय शिवराय. काय केलं कारण ते आमचं वर्ल्ड रेकॉर्ड होतं जर आम्ही पूर्ण केलं तरी अजून कोणी पूर्ण केलेलं नाही. बरं जण जाते ती आणि येताना माघारी सायकली गाडीत टाकून माघारी येते. पण आम्ही सायकलवरती जाणं नाही, सायकलवरती जाणं नाही. आमची जर्नी आहे. तर मित्रांनो आता आपण इथून जर्नीला स्टार्ट करतो. टेंभुर्णीतून कंदरमधून आपण निघलो होतो. तर इथे बरेच रामभक्त आपल्याला भेटले, त्यांनी सत्कार्य केला, त्यांचं मनापासून धन्यवाद सगळ्यांचं. तर आता आपण इथून पुढे जर्नीला सुरुवात करतो. जय श्रीराम. जय श्रीराम. तर मित्रांनो आता आपण इंदापूर आणि अकलूजला जाणार जो रोड आहे तिथे थांबलेलो आपण. तिथेच तुम्ही बघू शकता. आणि इथं सावलीला उभं राहिलो आहे. गणेश भाऊचा मित्र, काय नाव आहे त्याचं? तन्मय जगताप. बाईक रायडर. हां, ते बाईक रायडर आहेत प्रोफेशनल. ते आपल्यासाठी थोडं थंड वगैरे आणाय गेलेत म्हणून म्हटलं थोडा ब्रेक घेऊया आणि थंड पिऊन आपण पुढं जाऊया. आणि इथून आता बघूया आपण, आपले दाजी पण आहेत त्यांना कॉल करूया, त्यांना पुढच्या स्टॉपला बोलूया. कारण अगोदरच कॉल करणार होतो पण तिथं चढ लागल्यामुळे आपण कॉल केलेला नाही. त्यांना पण कॉल करूया म्हणजे आमचे मामा पण तिथे येतील आणि ते पण आणि आलेले आहेत. काय घेऊन आलं बघा. त्यांना फक्त आम्ही एक सांगितलं होतं पण त्यांनी एवढं काय आमच्यासाठी घेऊन आलेत बघा. आम्ही पाणी म्हटलं, त्यांनी पेयासाठी माझा बॉटल, पाणी थंड बॉटल. आणि हे पण प्रोफेशनल रायडर आहेत, त्यांचा पण यूट्यूब चॅनल आहे. काय नाव आहे तुमचं? लाईफ ऑन व्हील्स 24 लाईफ ऑन व्हील्स 24. ओके मित्रांनो, तन्मय जगताप. राव माझ्या भावाचं माऊस भाऊ आहे बावड्याला, तसं जगताप नाव आहे. हां, बावड्यात राहतो. तर हे पण जगताप म्हणजे त्यांचीच भावकी दिसते, आपलीच जवळचेच येतं, काय टेन्शन नाही. आता आपण इथून आता प्रवासाला चालू करूया, पुढचं जर्नी इथून कंटिन्यू करूया. तर इथपर्यंत आपल्याला आता काय अडचण तर काय आलेली नाही आहे. आपण उन्हाचं सायकल चालवतोय तरी पण मस्त वाटतंय. बघूया अजून काय अडचण आली तर आपण तुम्हाला सूचना देऊया. आणि वेळोवेळी फक्त आपल्याला मदत करत राहा. कोण रस्त्यात भेटलं तर पाणी विचारा फक्त आपल्याला, बाकी काय दुसरी गरज नाही आपल्याला. फक्त कसं काय हालचाल विचारलं ना आपल्या माणसाने, आम्हाला पण बरं वाटतं, थोडंफार आधार वाटतो तेवढाच. चला मग भेटूया पुढे. मित्रांनो आता आपण ना थोडं रेस्टसाठी थांबलो आहे. 12:14 झालेत. आपण कंटिन्यू सायकल चालवत आलो आहे. मध्ये फक्त 5 मिनटाचा ब्रेक घेतला. तिथं आपल्याला एक काका भेटले होते, त्यांनी आपल्याला स्प्राईट वगैरे दिली. ते तुम्हाला ह्यांच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटून जाईल. तुमच्या चॅनलचं नाव काय? गणेश रायडर बॉय 45 आणि हां. इंस्टाग्रामची आयडी GB07 रायडर. JB 07 रायडर. हां, मी तुम्हाला मेन्शन करेल. त्याला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा यूट्यूबवरती पण. दोघं जण आम्ही राईड करतोय, मस्त वाटतंय. थोडं ऊन जास्त आहे आता, सावली भेटली नाही आम्हाला पण एवढी. थोडा आम्ही म्हटलं पाणी पिण्यासाठी ब्रेक घेतलाय, तर बसलोय, थोडा दम घेतो, 15 मिनटं बसतो आणि इथून पुढे मग सावली बघतो पुढे अजून 5 किलोमीटर. मोठी. हां, आणि तिथं आम्ही करतो आणि निघतो. तिथं आम्ही जेवण करून मग पुढच्या प्रवासाला आम्ही लागणार आहेत. नंतर थोडा आराम करून तिथून ऊन उतरल्यानंतर आम्ही पुढे जाऊया. चला मग भेटू आपण आता पुढे, तुम्हाला समजेलच आता पुढे थांबल्यानंतर तुम्हाला जाऊतो तिथली जागा कशी आहे तिथं बघून घ्या. आता वाटेच्या कडेलाच आम्ही बसलो इकडं. हाय, बऱ्यापैकी सावली आहे, एवढी नाही आहे, त्यामुळेच पुढं जाणार आहे 15 मिनिटांनी. चला बघूया मग पुढं गेलं तुम्हाला जाऊतो कसं आहे काय आहे. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की, कारण तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब ना आम्हाला थोडं मोटिवेशन भेटतं आणि भारी पण वाटतं. कारण की आपल्या माणसाने लाईक केलं आणि कमेंट नक्की करा आणि सांगा नक्की काय आमच्या काय चुका होत असतील तर ते पण आम्हाला सांगा, ते आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. चला तर मित्रांनो आता आम्ही जेवायला स्टॉप घेतलेला आहे. इथं थोडीशी चांगली जागा भेटली आम्हाला इथं, जरा एवढा चौकोन आहे मस्तपैकी. गणेश भाऊ बी म्हटलं हाय आता पुढं, कारण की सांगता येत नाही ना झाडं आहेत का नाहीत, कारण माणसांनी एवढी झाडं तोडलीत, आता शक्यता कमीच आहे. बसलोय, मामाचंच हॉटेल आहे जरा इथं, बाहेरच बसलोय. आतमध्ये गर्दी जास्त आहे शॉपिंग हॉटेल आहे, कारण हॉटेल नसून ते बिअर बार आहे मामाचं, मग त्यामुळं आतमध्ये जागा नसल्यामुळे बाहेरच बसलो जेवायला. मित्रांनो बघा, गणेश भाऊनी सुरुवात पण केली. खूप जास्त भूक लागली गणेश भाऊला बी, मला बी लागली, पण म्हटलं दाखव काय काय. गणेश भाऊनं टमाट्याची चटणी आणली आणि आपण शेंग केलती मामीनं, आणि चपात्या मामीनं मला वाटतं 2 दिवसाच्या दिल्यात, एवढ्या चपात्या दिल्यात आम्हाला. 2 दिवस पुरतील एवढ्या चपात्यात. तर मस्तपैकी जेवण करूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आतापर्यंत सगळं व्यवस्थित आहे,
काय अडचण आली नाही. मामाची तर बसलो, जारचं पाणी आणून दिलं यांनी, ग्लास पण देत होते पण ग्लास नको म्हटलं, कारण ते ग्लास ड्रिंकचे ग्लास होते, धुवून दिल ते पण नको म्हटलं, बॉटलनं पिळतो म्हणलं पाणी, काय अडचण नाही. चला जीवया, मग नंतर भेटूया, बाय बाय. तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आपलं, मस्तपैकी आता गार पाणी पित बसलोय, थोड्या वेळ रेस्ट घ्यावं म्हटलं इथं, आणि मग पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करणार आहे. मस्त वातावरण आहे, गार वाटते इथं कारण बसल्यामुळं बी, झाडं वगैरे आहेत. पुढं आम्हाला जागा भेटली नसते बसायला, खुर्ची वगैरे भेटली ना आरामात, म्हणजे कसं पाय बी मांडे घालून बसलं ना पूर्ण पाय असं उभाच राहू वाटत नाही. आम्ही आता बसलो जेवाय, पाय उभा राहून देणार, काय म्हणायचं तुमचं, हे खरी बरोबर का नाही? माणसं नुसते म्हणते ते सायकलीवर निघालाय सायकलीवर, पण ह्यात मध्ये किती ही होतंय, जीव तुटतो नाही करताना जागी त्यालाच कळतं, अरे गेला म्हणते ती, पण ती जाण्यामागं त्याला किती पाणी मार लागतं, त्याला किती पाय घासायला लागतं ते त्यालाच माहिती असतंय फक्त. ते आम्ही एक्सपिरियन्स करतो या. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. हां, लोकांना वाटतं की बाबा चालले ती मजा मारायला चालले ती, कारण लोक बरेच म्हणत ते की बाबा चाललाय मजा मारायला चाललाय सगळं कामधाम सोडून, पण त्यांना माहिती दिसत नाही की आम्ही चाललोय कशासाठी. म्हणजे आम्ही पुढचा पण विचार करतोय, सगळ्या गोष्टीचा करून आम्ही सगळे देव कव्हर करतोय, कुणी अजून महाराष्ट्रात केलेलं नाही आहेत. तर जाऊ द्या ते सगळं, भेटूया आता आपण पुढं, बघूया आता हालताना आपण व्हिडिओ बनवूया, आणि कुठं आपला मुक्काम असेल ते ठिकाणी आपण बघूया, मग सांगेल तुम्हाला, अपडेट देईल आम्ही कुठं आहे काय वगैरे सगळं. तर मित्रांनो आता रेस्ट करून वगैरे झालं आहे, आपण बसलो होतो बऱ्याच वेळ झालं, आता 3 वाजता आलेत, एक 5-10 मिनटात आम्ही आता इथून निघतोय, दोघंजणं बसलो आहे निवांतमध्ये. पण इथं आता गरम पण व्हायला सुरुवात झाली, पत्रा तापायला लागला आहे, आणि झाड पण हल्ला नाही, वारं वगैरे काहीच नाही आहे, त्यामुळं आता इथून निघायचं आम्ही नियोजन करतोय. पुढचा स्टॉप बघूया कुठं तर घेऊया, थोडं पाणी ब्रेक घेईल, आता पाणी वगैरे पिल इथंच, बाटल्या भरून घेऊ मस्तपैकी गार पाण्याच्या, पुढच्या प्रवासाला निघू आपण, आहे का ना? ओके ब्रो, चला निघूया मग. मित्रांनो तिथं बघू शकता हायाबुसा 2 खड्या उभ्या केल्यात आम्ही, आणि बसलेलो आहे. अरे डायरेक्ट हायाबुसा खाली धावले, हे बघा हायाबुसा एक हायाबुसा. तुमची कुठली आहे? हायब्रिड नाही, आमची हायाबुसा आहे व हा निंजा, 80 लाखाची गाडी आहे ती 80 लाखाची, आणि किती 2000 सीसी. कोण आहे बघा. क्या भाई, सब बढ़िया, हालत खराब धूप से. बैठे हुए इधर अभी, हालत खराब हो गई. बैठे हैं इधर, थोड़ी देर के लिए गाइस रुक गए, थांबलोय आता. इथं जास्त ऊन असल्यामुळं ना, आणि चढ पण भरपूर आहे, त्यामुळं आता आम्ही थोडं रेस्ट घेतोय, कारण गुडघं दुखायला लागलं, थोडं उभा चढ आहे, त्यामुळं म्हणलं 5-10 मिनटं थांबूया, मग तिथनं पुढं जाऊया. आता मस्त हॉटेलमध्ये गार थांबलो, इथं व्ह्यू पण चांगला आहे, आणि दिसायला बी खतरनाक, गार वारं चाललं, तुम्हाला जाऊ पुढं बघा. पहाड़ी इलाका होना चाहिए, जैसे असं मस्तपैकी रावलंय, जरा थोड़ा चलाने में मजा आएगा, इससे क्या होता है ना, बहुत ज़्यादा धूप लगती. पूर्ण चढ आहे तिथनं. आता स्प्रे मारलाय मस्तपैकी, काय टेन्शन नाही, मस्तपैकी थोडंसं शांत होईल, पूर्ण चढ असल्यामुळं हे होतं. आणि ऋषीभाऊनं आपल्याला दिलता, धन्यवाद ऋषीभाऊ, गरज पडली आम्हाला. तू म्हणलेला हे खरं झालं. हा खरं झालं, आठवण आली आम्हाला, आठवण आली ऋषीभाऊची कुच्याला. जय शिवराय मित्रांनो. तर कुरकुमपासून आपण 16 किलोमीटर अलीकडे आहे, आणि आपल्याला पेट्रोल पंपावरती जागा भेटलेली आहे, आणि चांगली जागा आहे, आणि अशा ठिकाणी आहे ना तुम्हाला गाडी धावतो. मालकाची त्यांच्या गाडी, भाई कसली गाडी, जीप आहे, फुल मॉडिफाय आहे. आपण पण जीपचा शौकीन आहे, मालक पण जीपचा शौकीन दिसतो इथला, फुल हार्ड भाई. आणि 1 नंबर पेट्रोल पंप आहे, कुरकुमच्या अलीकडंच 15 किलोमीटर आहे, आणि मस्त आहे, म्हणजे एकदम भारी आहे. आणि लोकेशन एवढी भारी ना, इथं बसायला ना टायराचं असलं एवढं भारी वाटतं ना, बसलो 1 नंबर खतरनाक आहे. आता इथं थोडं आता फ्रेश होतो आम्ही, आणि त्यानंतर मग बघूया बाकीचं काय. कॅमेरा रोटेट नाही झाला अजून, 1 मिनिट. हां आता फ्रेश होतो मित्रांनो थोडंसं, आणि फ्रेश झाल्यानंतर ना मग बाकीचं काय आम्ही एडिटिंग वगैरे करेल, आणि तुम्हाला व्हिडिओ पण बघायला भेटेल. दररोज 9 वाजून 15 मिनिटांनी तुम्हाला व्हिडिओ भेटेल, म्हणजे भेटेल. जर काय प्रॉब्लेम आला तर थोडा लेट येईल, पण 9:15ला डेली आपल्याला व्हिडिओ येईल, आणि इंस्टाग्रामला तर डेली अपडेट राहील की आम्ही कुठे आहे काय आहे, सगळे अपडेट भेटून जाईल. चला भेटूया मग.
तर मित्रांनो आता थोड्या वेळात आता आम्ही झोपणार आहे आता व्हिडिओची एंड पण इथंच करतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टावरती पण फॉलो करा आणि आपलं यूट्यूब तर आहेच, सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. चला बाय बाय, गुड नाईट.